यशवंतराव हे गावाकडचे खूप मोठे जमीनदार व्यक्तिमत्व होतं। यशवंतरावांकडे खूप सारा पैसा प्रॉपर्टी होती आणि शेती भरपूर असल्यामुळे शेतीतून महिन्याचं उत्पन्न कितीतरी लाखांचं होतं। त्यांच्याकडे भरपूर प्रॉपर्टी संपत्ती होती, परंतु त्यांची मुले चांगली नव्हती। प्रत्येक वेळी त्यांची मुलं त्यांच्या मनाविरुद्ध वागत होती, संस्कारहीन वागत होती आणि ह्याच गोष्टीचा यशवंतरावांना खूप पश्चाताप होत होता। म्हणूनच त्यांनी त्यांच्या छोट्या मुलासाठी त्यांच्या मित्राची सुसंस्कृत असणारी मुलगी म्हणजे प्राची ही त्यांच्या मुलासाठी बायको म्हणून आणली आणि त्यांची धाकटी सून बनली। परंतु एके दिवशी असं काय घडलं की यशवंतरावांचा मृत्यू होण्याच्या आधीच यशवंतरावांनी मृत्यूपत्र बनवलं आणि त्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी सर्व काही प्रॉपर्टी त्यांच्या मुलांना न देता त्यांच्या सुनेच्या नावावरती केली। परंतु असं काय घडलं होतं हे आपण कथेमध्ये जाणून घेऊया। 1 वर्ष झाले होते प्राचीच्या लग्नाला। घरातील सर्वात धाकट्या मुलाची रामची बायको होऊन ती ह्या घरामध्ये आली होती। हे लग्न रामच्या वडिलांनी म्हणजे यशवंतरावांच्या मर्जीनुसार झाले होते। शहरात जमीनदार म्हणून त्यांचे खूप मोठे नाव होते। इमानदारीने आयुष्यामध्ये नाव तर खूप कमावले, पण त्यांच्या मुलांना वडिलांची अजिबात काळजी नव्हती। सर्व काही वडिलांनी कमावले होते, त्याचाच दोन्ही मुलांना गर्व होता। दोन्ही मुले कधीच वडिलांची विचारपूस करत नव्हते। मोठ्या मुलाने वडिलांच्या मर्जी विरुद्ध लग्न केले होते। मुले तर अशी होती, पण त्यांची मोठी सून रजनी सुद्धा तशीच होती, पण त्या तिच्या नवऱ्यासोबत दुसऱ्या शहरात राहत होती। यशवंतरावांची पत्नी सरस्वती ताई कोणाची कधी इज्जत करत नव्हत्या। जे त्यांच्या तोंडात येईल ते बोलत असायच्या। प्राची यशवंतरावांच्या मित्राची मुलगी होती, जी मध्यमवर्गीय कुटुंबातील होती। तिला आई नव्हती, तरी सुद्धा तिच्यावर खूप चांगले संस्कार होते। ती थोरा मोठ्यांचा आदर करणारी सुसंस्कृत मुलगी होती। सर्व कामात निपुण होती। तिला लहानपणापासून यशवंतरावांनी पाहिले होते। ती दिसायला तर सुंदरच होती, पण अभ्यासातही हुशार होती। त्यांना तिचा मनमिळावू स्वभाव खूप आवडला होता आणि तिच्या ह्या स्वभावामुळेच यशवंतरावांना ती खूप आवडली। तसे तर प्राची कोणालाही पसंत नव्हती, त्यामुळेच या घरामध्ये तिने सून म्हणून यावे हे कोणालाही मान्य नव्हते। पण यशवंतरावांच्या समोर कोणी काहीच बोलू शकले नाही। सुरुवातीला रामने प्राचीबरोबर लग्न करण्यास नकार दिला। तेव्हा यशवंतराव त्याला म्हणाले, जर तू प्राचीबरोबर लग्न केले नाही तर मी तुला माझ्या प्रॉपर्टीमधून बेदखल करेन। त्यामुळे नाइलाजाने त्याला प्राचीसोबत लग्न करावे लागले आणि प्राची ह्या घरची सून म्हणून आली। लग्नानंतर काही दिवसांनी राम प्राचीला म्हणाला, हे बघ, तुला माझ्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी लग्न करून घरी आणले आहे, त्यामुळे यापेक्षा जास्त तुझे माझ्याशी कोणतेही नाते नाही। रामचे हे शब्द आज प्राचीच्या कानामध्ये घुमत होते। तिला असं वाटत होतं की हे त्याचे बोललेले शब्द तिच्या विरुद्ध कट करत आहेत। हे शब्द सतत तिच्या डोक्यामध्ये थोड्या प्रमाणे घाव करत होते। त्यामुळे तिचे डोके खूप दुखायला लागले होते आणि रडून डोळे लालही झाले होते। पण तिला जरी काही झाले तरी कोणाला काय फरक पडणार होता। सर्वजण आपापल्या कामांमध्ये बिझी होते। मोठा दीर, मोठी जाऊ, नणंद, नणंदेचा नवरा हे सर्वजण आपापल्या घरी जाण्यासाठी तयारी करत होते। तिचा नवरा राम काही वेळापूर्वीच इथून निघून गेला होता। तेवढ्यातच प्राचीची नणंद गीता खोलीमध्ये आली आणि प्राचीला म्हणाली, अगं वहिनी, कुठपर्यंत अश्रू गाळत बसणार आहेस? दादाने तर सांगितलं आहे की त्याने तुला फक्त आईबाबांची सेवा करण्यासाठी लग्न केले आहे, त्यामुळे तू तुझे कर्तव्य पार पाड। जोपर्यंत आईबाबा आहे तोपर्यंत इथं राहा, त्यानंतर तुला दादा त्याच्यासोबत घेऊन जाईल। स्वतःच्या आई बाबांबद्दल नणंद असं बोलत होती, त्यामुळे प्राची तिच्याकडे आश्चर्याने पाहत होती। तेवढ्यातच मोठी जाऊ रजनी सुद्धा खोलीमध्ये आली आणि
खोलीत आल्याबरोबरच लगेच म्हणाली, अगं आम्ही सर्वजण चाललो आहोत. कमीत कमी हसऱ्या चेहऱ्याने आम्हाला रवाना कर. का उगाचच काहीतरी वाईट घडल्यासारखं रडत बसली आहेस? तुझा नवरा बाहेर नोकरी करायला गेला आहे. तो परत येईल सुद्धा. आणि जर तो नोकरी न करता घरात बसून राहिला तर तुम्ही लोक काय खाणार आहात? का उगाचच तमाशा करत आहेस तू? आणि भाऊजी काय आज पहिल्यांदा बाहेरगावी गेले आहेत का, ज्याच्यामुळे तू एवढे रडण्याचे नाटक करत आहेस? ते सर्वजण बोलत होते, पण प्राची काही आपल्या पलंगावरून उठली नाही. सर्वांना असं वाटलं होतं की तिला काहीच माहिती नाही. तेवढ्यातच तिची सासू खोलीमध्ये आली आणि रागात म्हणाली, अगं ए, काय असं रडवेला चेहरा घेऊन बसली आहेस? आता नवऱ्याने बाहेर कमवायला सुद्धा जायचे नाही का? गुपचूप उठ आणि हसऱ्या चेहऱ्याने ह्या दोघींना रवाना कर. पण प्राची काही उठली नाही. हे पाहून तिघी खोलीबाहेर निघून गेला. नणंद आणि मोठ्या जावेने स्वतःच्या बॅगा उचलल्या आणि आपापल्या नवऱ्याच्या गाडीमध्ये जाऊन बसल्या. काही वेळाने दोन्ही कार निघून गेल्या आणि सासू सुद्धा दरवाजा बंद करून प्राचीच्या खोलीत आली आणि प्राचीला रागवून म्हणाली, हे काय नाटक लावून ठेवले आहे सुनबाई? 2च दिवसांसाठी माझा मुलगा मुलगी जावई आले होते. तू त्यांच्यापैकी कोणालाही बोलली नाहीस आणि वेगळाच हट्ट करून बसली आहेस की तुला तुझ्या नवऱ्यासोबत जायचं आहे म्हणून. अगं पूर्ण आयुष्य त्याच्यासोबतच तर राहायचं आहे की तुला? काही दिवस आमची सेवा केली तर काय बिघडणार आहे का तुझे? आता गुपचूप उठ आणि स्वयंपाक खोलीत जाऊन ती खरकटी भांडी तेवढी घासून टाक. किचन ओट्यावर भांड्यांचा ढिगा आहे, तो काढ आणि आधी स्वयंपाकघरातील लादी पुसून काढ. ह्या आजकालच्या सुनांना तर सासू सासऱ्यांची सेवा करायलाच नको वाटते. ना स्वतःच्या सासू सासऱ्यांची सेवा करतात ना आपल्या नवऱ्याला करू देतात. सरळ तोंड वर करून सांगतात की नवऱ्यासोबत राहायचं आहे म्हणून. नवऱ्याला मागे पुढे कोणी नसतं का, की आभाळातून पडला आहे तो? लग्न झाले म्हणून आता आम्ही आमच्या मुलाला त्याच्या बायकोच्या स्वाधीन करून एकटे राहायचं का? असे बोलत सरस्वतीताई खोलीच्या बाहेर आल्या. प्राची तिथे पलंगावर बसून सासूची बडबड ऐकून रडत होती. 1 वर्ष झाले होते तिच्या लग्नाला. घरातील सर्वात धाकट्या मुलाची, रामची बायको होऊन ती या घरामध्ये आली होती. हे लग्न रामच्या वडिलांनी म्हणजे यशवंतरावांच्या मर्जीनुसार झाले होते. शहरात जमीनदार म्हणून त्यांचे खूप मोठे नाव होते. इमानदारीने आयुष्यामध्ये नाव तर खूप कमवले, पण त्यांच्या मुलांना वडिलांची अजिबात काळजी नव्हती. सर्व काही वडिलांनी कमावलेले होते. त्यांच्याच दोन्ही मुलांना गर्व होता. दोन्ही मुले कधीच वडिलांची विचारपूस करत नव्हते. मोठ्या मुलाने वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न केले होते. मुले तर अशीच होती, पण त्यांची मोठी सून रजनी सुद्धा तशीच होती, पण त्या नवऱ्यासोबत दुसऱ्या शहरात राहत होत्या. यशवंतरावांची पत्नी सरस्वतीताई कोणाची कधी इज्जत करत नव्हत्या. जे त्यांच्या तोंडात येईल ते बोलत असायच्या. प्राची यशवंतरावांच्या मित्राची मुलगी होती, जी मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. तिला आई सुद्धा नव्हती. तिच्यावर खूप चांगले संस्कार केले होते. ती थोरा मोठ्यांचा आदर करणारी सुसंस्कृत मुलगी होती. सर्व कामात निपुण होती. तिला लहानपणापासून यशवंतरावांनी पाहिलेही होते. ती दिसायला खूप सुंदर होती, पण अभ्यासातही हुशार होती. त्यांना तिचा मनमिळावू स्वभाव खूप आवडला होता आणि तिच्या ह्याच स्वभावामुळेच यशवंतरावांना ती खूप आवडली. तसे तर प्राची कोणालाही पसंत नव्हती. त्यामुळेच ह्या घरामध्ये तिने सून म्हणून यावे हे कोणालाही मान्य नव्हते. पण यशवंतरावांच्या समोर कोणी काही बोलू शकले नाही. सुरुवातीला रामने प्राचीबरोबर लग्न करण्यास नकार दिला. तेव्हा यशवंतराव त्याला म्हणाले, जर तू प्राचीबरोबर लग्न केले नाहीस तर मी तुला प्रॉपर्टीमधून बेदखल करेन. त्यामुळे नाईलाजाने त्याला प्राचीसोबत लग्न करावे लागले आणि प्राची ह्या घरची सून म्हणून आली. पण मुलाच्या लग्नानंतर काही दिवसांनी यशवंतरावांना अर्धांगवायू झाला आणि त्यांनी अंथरूण धरले. त्यामुळे प्राची त्या घरात एकटी पडली होती. इतर वेळेस सासरे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असायचे, पण आता तिला खूप टोमणे ऐकून घ्यावे लागायचे. नवरा तिला खूप घालून पाडून बोलायचाच होता, पण सासू तर तिला पांढऱ्या पायाची म्हणत होती. कारण ती घरात आल्यानंतर काही दिवसांनी यशवंतरावांना अर्धांगवायूचा झटका आला होता.
जेव्हा हे दोघे प्राचीला काहीही बोलायचे तेव्हा अंथरुणावर पडलेल्या यशवंतरावांना खूप वाईट वाटायचे. त्यांना काही बोलता येत नसल्यामुळे ते खूप रडायचे. खरंच यशवंतराव यावर काहीही करू शकत नव्हते. त्यामुळे कुटुंबातील लोकांना तर जणू आता काहीही बोलण्यासाठीच संधीच मिळाली होती. कधी कधी यशवंतरावांना असे वाटायचे की मी उगाचच ह्या गरीब प्राचीला ह्या घरात सून म्हणून आणले. ना तिला सून म्हणून दर्जा मिळाला ना पत्नी म्हणून. ह्या लग्नामुळे जर जास्त कोणाचे नुकसान झाले असेल तर ते फक्त आणि फक्त प्राचीचेच झाले होते. तसे तर रामला ह्या शहरामध्ये सुद्धा नोकरी मिळाली असती, पण त्याने मुद्दाम त्याची ट्रान्सफर दुसरीकडे करून घेतली. राम तिकडे एका मुलीसोबत लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहत होता. तिचे नाव रिया होते आणि त्याला तिच्याशीच लग्न करायचे होते. त्याचे वडील अंथरुणाव खिळून आहेत आणि ते आता काहीही करू शकणार नाही हे त्याला ठाऊक होते. त्यामुळे आपल्या मोठ्या भावाला, बहिणीला आणि आईला तो रियाबरोबर लग्न करणार असल्याचे सांगण्यासाठी यावेळेस इथे आला होता. वडील आजारी आहेत म्हणून त्यांना भेटण्याचा तर फक्त बहाणा होता. प्राची सोडून इतर सर्वजण यशवंतरावांच्या खोलीत एकत्र बसले होते. वडील आजारी आहेत, त्यांच्यासमोर जर आपण दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितले तर बाबांना खूप त्रास होईल याचा विचार त्याने केला नाही. त्याने खोलीचा दरवाजा बंद केला आणि रियासोबत लग्न करणार असल्याचा निर्णय सर्वांसमोर सांगितला. मुलाचे बोलणे ऐकून यशवंतरावांना खूप मोठा धक्का बसला, पण ते काहीही करू शकत नव्हते. किती विचित्र विडंबना होती. मोठ्या भावाने विचारले, राम, तू रियाबरोबर लग्न कधी करणार आहेस? तेव्हा तो निर्लज्जपणाने म्हणला, जेव्हा बाबांचा मृत्यू होईल त्यानंतरच हे लग्न होईल, नाहीतर जगाला बोलण्यासाठी संधी मिळेल. आणि त्यापेक्षाही मोठं कारण म्हणजे हे होतं की त्यांना फ्रीमध्ये नर्स मिळालीच होती. जर रामचे लग्न झाले आणि प्राची इथून निघून गेली तर यशवंतरावांची सेवा कोण करेल असा प्रश्न सर्वांना पडलाच होता. हे सर्वजण जेव्हा बाबांच्या खोलीमध्ये बोलत बसले होते तेव्हा प्राची चहाचा ट्रे घेऊन त्या खोलीकडे येतच होती. तेव्हा तिच्या कानावर ते बोलणे पडले होते आणि रामच्या तोंडून दुसऱ्या लग्नाची बातमी ऐकून तिला खूप मोठा धक्का बसला होता. तिला रडू येत होते, पण तिने स्वतःला सावरले आणि दरवाजा वाजवला. रामने दरवाजा उघडला आणि सर्वांसमोर चहाचा ट्रे घेऊन उभ्या असलेल्या प्राचीला पाहून त्याला खूप राग आला आणि तो तेथून वेगाने बाहेर निघाला. त्याच्या मागोमाग सर्वजण खोलीच्या बाहेर गेले. प्राचीने चहाचा ट्रे बाजूच्या टेबलवर ठेवला आणि ती यशवंतरावांना त्यांची औषधं देऊ लागली. तिच्या मनात विचार चालू होता की आता राम तिला कधीच बायको म्हणून आपलेसे करणार नाही, मग आता पुढे काय करायचे? पण यशवंतराव तिला अडखळत म्हणाले, प्राची बेटा, काहीही झाले तरी तू राम बरोबर इथून निघून जा. त्यांना भाबडी अशा होती की जर प्राची काही दिवस राम सोबत राहिली तर त्यांच्यात प्रेम निर्माण होईल, म्हणून फक्त यशवंतरावांमुळे प्राचीने रामसोबत जाण्याचा हट्ट केला होता. पण यशवंतरावांना जिवंत असेपर्यंत ह्यावर काहीतरी तोडगा काढायचाच होता, कारण त्यांना अजूनही कुठेतरी असं वाटत होतं की अमित प्राचीला घरात ठेवून घेणार नाही आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मृत्यूनंतर प्राची निराधार होणार आहे, कारण तिच्या वडिलांचा मृत्यू तर तिच्या लग्नानंतर काही महिन्यांनीच झाला होता. त्यामुळे 2 दिवसानंतरच त्यांनी प्राचीच्या मोबाईलवरून आपल्या एका मित्राला म्हणजे प्रकाशरावांना फोन केला आणि त्यांना घरी बोलावून घेतले. पण घरामध्ये कोणाला काहीही ठाऊक नव्हते की त्यांनी प्रकाशरावांना का बोलवले आहे. एवढे काय पण कारण असेल, प्राची सुद्धा ह्याबद्दल ठाऊक नव्हते. तिचे सासरे तिला म्हणाले होते की तू तुझा हक्क अजिबात सोडू नकोस. तेव्हा प्राचीला त्यांच्या बोलण्याचा काहीच अर्थ समजला नव्हता. त्यानंतर महिनाभरातच यशवंतराव हे जग सोडून निघून गेले. तेव्हा वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून दोन्ही मुले, सून, मुलगी, जावई सर्वजण आले. पण यावेळेस राम बरोबर रिया सुद्धा आली होती. तसे तर रामने रियाची ओळख मैत्रीण आहे अशी केली होती. जेव्हा यशवंतरावांचे सर्व क्रियाकर्म पार पडले तेव्हा पूर्ण कुटुंब बैठकीच्या खोलीमध्ये एकत्र बसले होते. त्याच वेळेस प्राची स्वयंपाक खोलीत काम करत होती. तेव्हा तिच्या सासूने प्राचीला बोलवले. जेव्हा प्राची स्वयंपाक खोलीतून बाहेर आली तेव्हा राम काही पेपर्स तिच्या समोर ठेवत म्हणाला, हे बघ प्राची,
मी तुला ह्या आधीच म्हणालो आहे की तुला ह्या घरामध्ये फक्त आणि फक्त माझ्या आईवडिलांची सेवा करण्यासाठीच आणले होते. त्यापेक्षा जास्त माझा तुझ्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे मी तुला अंधारात ठेवू शकत नाही. तुला इथे राहायचं आहे तर आरामात राहा, कारण तुला स्वतःचे कोणतेही घर नाही. त्यामुळे तुझा खर्च आम्ही सर्वजण मिळून उचलू. तू इथे राहून माझ्या आईची सेवा कर. पण आता मी तुला घटस्फोट देऊन रियासोबत लग्न करणार आहे. त्यामुळे ह्या घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या कर. रामचे बोलणे ऐकून प्राची सुन्न झाली. ते सर्वजण बोलतच होते की तेवढ्यातच यशवंतरावांचा मित्र प्रकाश तिथे एका वकिलासोबत आला. तेव्हा सर्वांनी बोलण्याचा विषय बदलला. सरस्वती ताईंनी त्या दोघांना बसण्यास सांगितले. प्रकाशरावांनी बॅगमधून काही पेपर्स काढले आणि वकिलांना देत म्हणाले, हे यशवंतरावांचे मृत्यूपत्र आहे. हे मृत्यूपत्र यशवंतरावांनी 1 महिन्यापूर्वीच बनवून घेतले आहेत. त्यामुळे वकील साहेब, तुम्ही हे जरा वाचून दाखवा आणि सर्वांना यशवंतरावांची सही सुद्धा दाखवा. त्यांचे बोलणे ऐकून सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले. तेव्हा प्राचीची सासू म्हणाली, म्हणजे तुम्ही त्या दिवशी या मृत्यूपत्राच्या कामासाठीच इथे आला होतात तर? हो वहिनी, असे प्रकाशराव म्हणाले. तेव्हा सरस्वती ताई म्हणाल्या, पण यांनी मला काहीच का सांगितले नाही? यावर प्रकाशराव म्हणाले, वहिनी, कसे सांगितले असते तुम्हाला यशवंतने? माफ करा वहिनी, पण जेव्हापासून माझ्या मित्राने अंथरूण धरले होते तेव्हा तुम्ही एकदा तरी त्यांच्याजवळ बसला होतात का? याबद्दल यशवंतने मला सर्व काही सांगितले होते. तो हेही म्हणाला की प्राचीशिवाय कोणीच त्याला बोलण्यासाठी, तब्येतीबद्दल विचारपूस करण्यासाठी त्यांच्या जवळ सुद्धा येत नव्हते. त्यांचे बोलणे ऐकून सरस्वती ताईंनी स्वतःचे तोंड दुसरीकडे वळवले. त्या म्हणाल्या, बरं ठीक आहे, ते जाऊ दे. आधी ते मृत्यूपत्र वाचून दाखवा. तसेही मला ठाऊक आहे की प्रॉपर्टीमध्ये आम्हा मायलेकरांमध्येच वाटली जाणार आहे. वकील साहेबांनी मृत्यूपत्र काढले. तेव्हा सर्वजण वकिलाकडे पाहतच होते. त्या सर्वांना ठाऊक करून घ्यायचे आहे की कोणाला किती हिस्सा मिळाला. तेवढ्यातच वकील साहेबांनी वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते की मी यशवंतराव पूर्ण शुद्धीतच हे मृत्यूपत्र तयार करत आहे. या मृत्यूपत्राच्या अनुसार मी माझ्या 3 मुलांना ह्या प्रॉपर्टीमधून बेदखल करत आहे, कारण मी जिवंत असताना त्यांनी कधीच माझा मान सन्मान ठेवला नाही. नेहमी माझ्या विरुद्ध वागत राहिले. माझ्या 2 मुलांना मी नको होतो, पण नेहमी माझी संपत्ती हवी होती. हे मला त्यांनी त्यांच्या वागण्यातून दाखवले आहे. त्यामुळे मी ठरवल्याप्रमाणे ह्या प्रॉपर्टीचे 2 हिस्से होतील. एक हिस्सा माझ्या पत्नी सरस्वतीला दिला जाईल, ज्याच्यामुळे तिला तिच्या म्हातारपणात आपल्या मुलांकडे हात पसरावे लागणार नाहीत. दुसरा हिस्सा मी माझ्या धाकट्या सुनेच्या नावावर करत आहे. त्या मुलीने माझ्या पोटच्या मुलांपेक्षा जास्त माझी सेवा केली आहे, त्यामुळे ती ह्या हिस्स्याची खरी हक्कदार आहे. हे ऐकून सर्वांना धक्का बसला. नणंद म्हणाली, बाबा, आम्हाला असे कसे करू शकतात? आम्ही त्यांची मुले आहोत आणि आमचा पूर्ण हक्क आहे त्यांच्या प्रॉपर्टीवर. आम्ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी कोर्टामध्ये जाऊ. वकील म्हणाले, तुम्हाला कुठे जायचं आहे तिकडे जा. मृत्यूपत्र यशवंतरावांनी स्वतः बनवले होते. कोणतेही कोर्ट ह्या मृत्यूपत्राच्या विरोधात जाऊन तुमचा हक्क तुम्हाला देऊ शकत नाही. वकिलाने काही महत्वाची कागदपत्रे सरस्वती ताईंना दिली आणि काही कागदपत्रे जी प्राचीच्या नावावर होते ते आपल्यासोबत घेऊन निघून गेले. ते प्राचीला म्हणाले की आत्ता सध्या तरी हे पेपर्स आमच्याकडे राहू देत, नंतर घेऊन जा. प्राची ठीक आहे म्हणाली. वकील आणि प्रकाशराव घराबाहेर निघून गेल्यानंतर घरामध्ये गोंधळ सुरू झाला. मोठी जाऊ रजनी म्हणाली, पाहिले का, सासऱ्यांची सेवा करण्याच्या बहाण्याने ह्या बयेने प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली. आपल्या सर्वांसोबत एवढा मोठा धोका केला हिने. सासू म्हणाली, का ग, हेच बोलण्यासाठी बसत होती का सासऱ्याजवळ? गरीब गाय आणि पोटात पाय. माझ्या मुलांचा हक्क हिरावून घेतला आहेस. गुपचूप त्यांचा हक्क त्यांना परत दे. तुझा ह्या प्रॉपर्टीमध्ये काहीही हिस्सा नाही. राम म्हणाला, हे बघ प्राची, आमची प्रॉपर्टी तू परत कर आणि घटस्फोटाच्या पेपर्सवर सही कर. आता खूप झालं.
आम्हाला मान्य आहे की तुझ्याजवळ सध्या काहीच नाही, त्यामुळे मी तुला ऑफर करत आहे की तू इथून राहून आईची सेवा कर, आम्ही तुझा खर्च उचलू, असे पुन्हा राम निर्लज्जपणाने म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून प्राचीला राग आला. ती म्हणाली, मी तुझ्याबरोबर लग्न केले होते इथे राहून सेवा करायला, तू मला दत्तक घेतले नाहीस. आता तू दुसरे लग्न करणार आहेस ना, तर मग ह्या तुझ्या होणाऱ्या बायकोकडून तुझ्या आईची सेवा करून घे. आणि तू सतत असे का म्हणत आहेस की माझ्याकडे काहीही नाही? अरे, माझ्याकडे ह्या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा आहे आणि बाबांनी मला सांगून ठेवले होते की काहीही झाले तरी तुझा हक्क अजिबात सोडू नकोस, म्हणून त्यामुळे मी माझा हक्क तुला देणार नाही. मी माझे बरे वाईट सर्व काही पाहून घेईन. सासू रागाने म्हणाली, अरे वा, म्हणजे तुला आता माझ्या मुलांचा हक्क हिरावून इथेच राहायचे आहे का? पण मी हे काही होऊ देणार नाही. तेव्हा प्राची म्हणाली, का सासूबाई, तुमच्या मुलांना वडिलांची सेवा करायला नको, पण मेवा मात्र हवा आहे का? तुमच्या मुलांनी वडिलांना मान सन्मान दिलाच नाही, कधी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली नाही, कधी त्यांच्याजवळ बसले नाही. उलट वडील जिवंत असताना त्यांच्यासमोर बसून त्यांच्या मृत्यूबद्दल बोलत होते. तुम्हाला काय वाटते, त्या दिवशी तुम्ही लोकांनी त्या बंद खोलीमध्ये बाबांसमोर जे काही बोलले ते मला ऐकायला आले नाही? असो, तुम्ही ऐकले असलेलच की वकील साहेबांनी सांगितले आहे तुम्हाला ज्या कोर्टामध्ये जायचं आहे तिथे तुम्ही जा. राहिली गोष्ट माझी इथे राहण्याची, तर मी इथून निघते आहे. आणि सासूबाई, घटस्फोटाचे बोलत असाल तर तुमच्या नावावर बाबांनी जी अर्धी प्रॉपर्टी केली आहे ती सदा माझ्या नावावर करा, मग मी आनंदाने तुमच्या मुलाला घटस्फोट देईन. असे बोलून प्राची घराबाहेर निघून गेली. ती बाहेर जाताना सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. आजपर्यंत ते सर्वजण तिला गरीब गाय समजत होते, पण ती तर खरी वाघीण निघाली. खरे तर ह्या सर्वांमुळेच तिला वाघीण व्हावे लागले. प्राची तेथून डायरेक्ट प्रकाशरावांच्या घरी गेली. तिला अर्धी प्रॉपर्टी मिळाली. त्यानंतर तिने स्वतःसाठी एक छोटासा फ्लॅट खरेदी केला आणि ती तिथे राहायला लागली. तिचे शिक्षण खूप झाले होते, त्यामुळे ती एका नामांकित कंपनीत नोकरीलाही लागली. आता प्राची आत्मनिर्भर झाली होती. एके दिवशी प्राची ऑफिसवरून घरी जात असताना तिला वाटेत सरस्वती ताई दिसल्या. आज त्या पूर्वीपेक्षा खूप वेगळ्या दिसत होत्या, म्हणजे खूप साध्या आणि अगदी शांत वाटत होत्या. प्राचीने सरस्वती ताईची तब्येतीची चौकशी करावी म्हणून त्यांच्याजवळ गेली. तेव्हा सरस्वती ताई तिच्याकडे पाहून जोरात रडायला लागल्या. मला माफ कर प्राची, असे म्हणत होत्या. तेव्हा प्राचीने त्यांचे अश्रू पुसले आणि ती त्यांना तिच्या घरी घेऊन गेली. घरी गेल्यानंतर सरस्वती ताईंना प्रश्न विचारला की सासूबाई, असे काय झाले ज्याच्यामुळे तुमची आज अशी अवस्था झाली आहे? तेव्हा त्यांनी सांगितले, तुला तर ठाऊकच आहे की अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर होती. तू घर सोडले आणि काही दिवसांनी रामने रियासोबत लग्न केले. काही दिवस मी त्यांच्यासोबत राहिले, पण अचानक एके दिवशी माझ्या दोन्ही मुलांनी गोड बोलून प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेतली आणि त्या दिवसापासून मी त्या घरात फक्त आणि फक्त कामवाली म्हणून राहते. मुले आणि दोन्ही सुना मला काडीचीही किंमत देत नाही. मी खूप एकटी पडली आहे. प्राची असे बोलून त्या एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडायला लागल्या. तेव्हा प्राची म्हणाली, हे बघा सासूबाई, मी आहे ना, तुम्ही रडू नका. खरे तर राम बरोबर माझा घटस्फोट झाला नाही, तरी सुद्धा त्याने दुसरं लग्न केलं, म्हणून मी त्याला पोलिसात देऊ शकते. तेव्हा सरस्वती ताई म्हणाल्या, बरोबर बोलतेस तू. खरंच तुझ्यावर खूप अन्याय झाला आहे. आता तुझे काही करशील त्याच्याशी मी सहमत आहे. मग काय, दुसऱ्याच दिवशी प्राची सरस्वती ताईंना घेऊन रामच्या घरी गेली. तिने अजून दरवाजात पायही ठेवला नव्हता की तेवढ्यातच तिच्या कानावर राम आणि रियाच्या भांडणाचा आवाज आला. सरस्वती ताई आणि प्राची एकमेकींच्या तोंडाकडे पाहायला लागले. रिया त्याला अगदी नोकराप्रमाणे वागणूक देत होती, खूप काही ऐकवत होती. तेव्हा प्राची तेथून परतली. सरस्वती ताई तिला म्हणाले, अगं प्राची, तू रामला बोलणार होतीस ना? तेव्हा प्राची हसली आणि म्हणाली, सासूबाई, आता माझी रामकडे काहीही तक्रार नाही, त्यामुळे यापुढे मला काहीही बोलायचे नाही. देवाने हिशोब केला आहे आणि तसेही मी माझ्या आयुष्यामध्ये खूप सुखी आहे आणि आजपासून मी तुमची मुलगी बनून माझ्या आईप्रमाणे सांभाळ करेन. त्यानंतर दोघीही घरी निघून गेल्या आणि
आनंदाने राहू लागल्या. काही दिवसांनी प्राचीने रामपासून रीतसर घटस्फोट घेतला. सरस्वती ताई प्राचीला आता तू लग्न कर असे सतत म्हणत होत्या, पण तिला आता लग्न करायचे नव्हते. असेच दिवस सरत होते आणि काही महिन्यांनी तिच्या ऑफिसमधील बॉसने तिला लग्नाची मागणी घातली. प्राची लग्नाला नकार देत होती, पण सरस्वती ताईंनी तिला खूप समजावले आणि लग्नासाठी तयार केले. सरस्वती ताईंनी स्वतः तिचे कन्यादान केले. आता प्राची सासरी सुखात आहे आणि सरस्वती ताई ओल्ड एज होममध्ये आनंदाने राहत आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या रामने तिच्यावरती अन्याय केला होता आणि सासूने देखील अन्याय केला होता, त्या सर्वांना शिक्षा मिळाली आणि रामचं आज आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. तर ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि देवाने प्राचीला न्याय दिला आहे आणि यशवंतरावांसारखा सासरा प्राचीच्या जीवनामध्ये येऊन जीवनाचं कल्याण झालं. ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.